श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, थोड्या वेळापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ज्यामध्ये तारक मंत्राचं अनुष्ठान आपण का करायचं किंवा कसं करायचं याची सविस्तर आणि अचूक माहिती तुम्हाला दिलेली आहे. पण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं किंवा तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं. त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर जर तुम्हाला माहिती नसेल तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती नेहमीच तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम तारक मंत्राचे फायदे काय आहेत किंवा तारक मंत्राच्या तीर्थाचे फायदे काय आहेत हे आपण पाहूयात. तर मृत्यूच्या धाडेतून सुद्धा बाहेर काढणारा हा तारक मंत्र जो आहे तो प्रत्येकाला तारणारा मंत्र आहे. आपल्या घरात नजरदोष असेल, आजारपण असेल, कोणाला व्यसन असेल, मुलं हट्टीपणा किरकिर करत असतील, नवरा बायकोची भांडणं होत असतील किंवा इतरही काही पैशांचे प्रॉब्लेम असतील, घराला नजर लागत असेल, बाहेरील बाधा असेल, घरातील व्यक्तीला कुठल्याही वारंवार नजर लागत असेल, त्याचबरोबर कुठल्याही प्रॉब्लेम अगदी मानसिक असो, शारीरिक असो, आर्थिक असो, कुठलाही प्रॉब्लेम असो तरीसुद्धा हे तारक मंत्राचं तीर्थ जे आहे ना तर याने खूप सारा फरक आपल्याला पडतो. आता तारक मंत्राच्या तीर्थाचा अनुभव मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. पण तुर्तास तुम्हाला मी एवढंच सांगेन की तारक मंत्राचं जे तीर्थ आहे त्यामुळेच आज मी आणि माझं बाळ या जगामध्ये सुखरूप आनंदात व्यवस्थित असे आहोत. ती सगळी स्वामी कृपा आहे. तर तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं हे तुम्हाला मी सर्वप्रथम सांगून घेते आणि मग आपण अजून थोडीशी माहिती तारक मंत्राची पाहूयात. तर मंडळी, आता तारक मंत्राचं अनुष्ठानच होतं. आमच्या घरामध्ये रोज कंटिन्यू स्वामींची नित्यपूजा चालू असते आणि त्यामध्ये किमान 11 वेळा तारक मंत्र म्हटला जातो. आणि तारक मंत्राचं पाणीसुद्धा किंवा तीर्थसुद्धा आम्ही तारक मंत्र म्हटल्यानंतर सगळे प्राशन करत असतो किंवा एक घोट सगळे एका ग्लासमधला पित असतो. तर काय करायचं, तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं, तर जर तुमच्या नवरा बायकोमध्ये भांडणं असतील किंवा इतरही काही गोष्टी तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता. स्वामींची ही सेवा करू शकता. नक्कीच तुम्हाला फरक पडल्याशिवाय राहणार नाही. तर सर्वप्रथम आपल्याला सकाळचं सगळं आपलं आवरून देवासमोर बसायचं आहे. कुठली तुम्ही सेवा करत असाल, तारक मंत्राचं अनुष्ठान करत असाल तर, आणि एका ग्लासामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्याचबरोबर 2 अगरबत्ती आपल्याला घ्यायच्या आहेत. पण आता हिणा अगरबत्ती जी आहे ती स्वामींना खूप प्रिय आहे त्यामुळे ती वापरू शकता किंवा कुठलीही, फक्त लक्षात घ्या की केमिकलयुक्त अगरबत्ती नसायला पाहिजे, कारण आता बाजारात सगळ्या केमिकलयुक्त अगरबत्त्या आलेल्या आहेत. तर चांगली पाहून अगरबत्ती घ्यायची, 2 अगरबत्ती घ्यायची, 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला. आणि सर्वप्रथम आपल्याला उजवा हात आपल्याला त्या ग्लासावरती ठेवून पाण्याच्या संपूर्ण भरलेल्या आपल्याला स्वामींना सांगायचं आहे की कशासाठी मी हा तारक मंत्र म्हणत आहे किंवा कुठल्या गोष्टी म्हणजे संकल्प करायचा थोडक्यात आणि सांगायचं त्यांना की आमच्या नवरा बायकोमध्ये काही वाद आहेत किंवा मुलं हट्टीपणा करतात, नवरा माझा अजिबात ऐकत नाही किंवा इतरही घरातील काही भांडण तंटे असतील, कुठलीही गोष्ट असेल ती त्या पाण्यावरती हात ठेवून आपल्याला बोलायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला अगरबत्ती 2 पेटवून ती विभूती जी आहे अगरबत्तीची ती त्या पाण्यामध्ये पडेल अशा रीतीने आपल्याला 2 अगरबत्ती त्या ग्लासावरती धरायच्या आहेत आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. आणि 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, पण शक्यतो बरेच जण 11 वेळाच तारक मंत्र म्हणतात. आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणेपर्यंत तशाच प्रकारे आपल्याला ती अगरबत्ती धरायची आहे त्या अगरबत्त्या त्या पाण्यावरती. आणि तारक मंत्र आपला 11 वेळा म्हणून झाल्यानंतर आपल्याला ते जे पाणी आहे ते घरातील, आता तुम्हाला जर तुमच्या नवरा बायकोमध्ये भांडणं असतील तर तुम्हाला नवऱ्याला किंवा मग नवरा बायकोसाठी करत असेल तर बायकोला, तर अशा प्रकारे ते पाणी आपल्याला पाजायचं आहे किंवा प्यायला द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचं तीर्थ तयार करतात. इतकं काही त्याच्यासाठी हे नाही आहे की मांडणी करा किंवा इतरही काही गोष्टी, अगदी सोप्या पद्धतीने हे केलं जातं तारक मंत्राचं तीर्थ. आणि याने खूप 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 सारे स्वामींच्या भक्तांचे अनुभव ऐकलेले आहेत, मी पाहिलेले आहेत यूट्यूबवरती खूप सारे, आणि माझा स्वतःचा अनुभव आहे तो सुद्धा मी तुमच्याशी नक्कीच एक दिवस शेअर करणार आहे. तर अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या तीर्थाचं पाणी आपल्याला बनवायचं आहे. आणि घरातील सगळ्यांना जरी पाहायला दिलं तर अतिउत्तम. जर घरात तुमच्या सतत
सतत भांडणं होत असतील किंवा किरकिर करत असतील मुलं, तर मुलांनासुद्धा प्यायला देऊ शकता. आता कसं आहे, आपण हे करतो आहे हे आपल्या चांगल्या संसारासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी करतो आहे. त्यामुळे कोण काय म्हणेल याकडे लक्ष न देता तुम्ही हे अशा प्रकारे स्वामी सेवेत आल्यानंतर या गोष्टी तुम्ही करा. नक्कीच तुम्हाला फरक पडणार आहे या गोष्टींचा. तुम्ही म्हणजे असं काही नाही की कोण मी सांगते म्हणून करताय किंवा इतर कोणाचं पाहून करताय असं नाही. जर तुमची मनापासून इच्छा असेल या गोष्टी करण्याची तर नक्की करा. स्वामी आपल्या भक्ताला तारल्याशिवाय कधीही स्वामी आपली साथ सोडणार नाही. एकदा ना माझं स्वतःचा अनुभव, एकदा जर आपण स्वामी मार्गात आलो किंवा स्वामी नामाचं वेड आपल्याला लागलं ना, तर कुठल्याही वाईट गोष्टी आपल्याकडून होत नाही किंवा आपलंही कधीही वाईट होत नाही. याचा अनुभव मी पावली घेत आलेली आहे. कारण बरेचदा असं होतं की कोणाच्याही बोलण्याने आपल्या मनावरती परिणाम होत असतो. पण एकदा का स्वामी मार्गामध्ये आलो ना, आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. आपण फक्त आपलं कार्य कर्म करत राहावं. जे काय आहे ते स्वामी पाहून घेतात. आपल्याला काहीही करण्याची गरज लागत नाही. हा प्रत्येक स्वामी भक्ताचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वामी मार्गात यावं, तुमच्या इच्छेने यावं आणि या गोष्टी नक्कीच सॉल्व्ह होतात. कारण बऱ्याचशा घरांमध्ये नवरा बायकोची भांडणं होत असतात आणि त्याचा परिणामसुद्धा मुलांवरती होत असतो. तर या तारक मंत्राच्या तीर्थाने ही गोष्ट नक्कीच कमी होणार आहे. तुम्ही नक्की तारक मंत्राचं तीर्थ बनवून तुमच्या घरामध्ये सगळ्यांना प्यायला देत जा. नक्कीच फरक पडणार आहे. तर अशा प्रकारचा छोटासा व्हिडिओ होता. कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलासुद्धा विसरू नका. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका स्वामींच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.